हॅलो, नमस्कार. स्पेस गप्पामध्ये तुमचं परत एकदा खूप खूप स्वागत. यावेळेला हा व्हिडिओ आणण्यामध्ये थोडासा उशीर झाला, पण मी पूर्ण प्रयत्न करेन की याच्यापुढे हा उशीर नाही व्हायला पाहिजे. तर आज आपण गप्पा मारणार आहोत अतिशय महत्त्वाच्या आणि खूपच लेटेस्ट करंट विषयावरती, ऑपरेशन सिंदूर आणि त्याच्यामध्ये वापरल्या गेलेल्या स्पेस टेक्नॉलॉजीबद्दल. ऑपरेशन सिंदूरबद्दल सध्या तुम्ही वर्तमानपत्रांमध्ये, टी व्हीवरती, रेडिओवरती सगळीकडे ऐकलं असेल, वाचत असाल. पण ह्याच्यामध्ये स्पेस टेक्नॉलॉजी कशी वापरली गेली याच्याबद्दल आपण आज जाणून घेऊयात. तर आधुनिक युद्ध हे पारंपरिक युद्धांपेक्षा वेगळं आहे आणि दिवसेंदिवस मॉडर्न टेक्नॉलॉजी, अत्याधुनिक टेक्नॉलॉजीचं महत्त्व हे वाढत चाललेलं आहे. सो अशा या मॉडर्न टेक्नॉलॉजीजचा वापर हा ऑपरेशन सिंदूरमध्ये झालेला होता. त्याच्यामध्ये डिफेन्सचे मिसाईल्स असतील, आपण जे विमानं वापरली, जेट फायटर्स वापरली, त्यांचा वापर असेल. त्याचप्रमाणे स्पेस टेक्नॉलॉजीचा वापरही खूप मोठ्या प्रमाणावरती इथे झाला. सो भारताने विविध स्टेजवरती स्पेस टेक्नॉलॉजीचा वापर केला. म्हणजे काय तर प्लॅनिंगमध्ये, त्याचप्रमाणे त्याच्या एक्झिक्युशन करत असताना लागणाऱ्या कम्युनिकेशनसाठी, त्याचप्रमाणे नेव्हिगेशनसाठी स्पेस टेक्नॉलॉजीचा वापर केला गेला. आणि इतकंच नाही तर ज्या वेळेला पाकिस्तानकडनं रिटॅलिएशन झालं किंवा प्रतिहल्ला झाला, त्याच्यापासून वाचवण्यामध्ये सुद्धा आपल्या स्पेस टेक्नॉलॉजीचा खूप मोठा वाटा आहे. तर ते कसं झालं, कुठे काय झालं याच्याबद्दल आता आपण बोलणार आहोत किंवा माहिती करून घेणार आहोत. तर भारताने पहिल्यांदा आता वापरले भारताचे रिसॅट सिरीज आहे आणि कार्टोसॅट सिरीज आहे. हे भारताचे स्वतः डेव्हलप केलेले, इस्रोने डेव्हलप केलेले किंवा इस्रो आणि DRDO यांच्या एकत्रितपणे त्यांनी डेव्हलप केलेले काही सॅटेलाइट्स आहेत. हिचे रिसॅट सिरीज ही भारतावरती जेव्हा 26/11चा हल्ला झाला त्याच्यानंतर आपण ही लॉन्च केली की भारताची जी समुद्री सीमा आहे यांच्यावरती टेहळणी करण्यासाठी, लक्ष ठेवण्यासाठी. त्याचप्रमाणे कार्टोसॅट आहे, ही सुद्धा सिरीज मध्ये आपण भारतावरती अर्थ ऑब्झर्वेशन किंवा भारतावरती वरतून नजर ठेवण्यासाठी वापरली जाते. तर या ऑपरेशन सिंदूरमध्ये ही कशी वापरली गेली? तर रिसॅट सिरीजमधले उपग्रह वापरून आणि कार्टोसॅटमधले उपग्रह वापरून याचं पूर्णपणे प्लॅनिंग केलं गेलं की दहशतवादी तळ कुठे आहेत, त्यांची मूव्हमेंट कशी चालली आहे, कुठल्या वेळेला काय तिथे घटना घडता आहेत, आणि सिव्हिल जे कारण हा पूर्णपणे सिव्हिल एरियासुद्धा आजूबाजूला होता आणि प्रिसाईज अटॅक करण्यासाठी आणि एक्झॅक्ट लोकेशन माहिती असणं, तिथे ती एक्झॅक्ट लोकं आहेत ना, तिथे कुठली मूव्हमेंट कशी चालली आहे, कुठले लोक बाहेर जात आहेत, आत येत आहेत, यांच्यावरती नजर ठेवणं हे अतिशय महत्त्वाचं होतं. तरच हा हल्ला यशस्वी झाला असता आणि बाकी कुठली हानी न होऊ देता. कारण आंतरराष्ट्रीय संबंध जर का पाहायला गेले तर कुठल्याही देशावरती तुम्ही जर का हल्ला केला किंवा त्या देशातले सिव्हिलियन लोक मारले गेली तर याच्या आंतरराष्ट्रीय स्तरावरती संबंधांवरती खूप मोठे परिणाम होतात आणि तेही आपल्याला होऊ द्यायचे नव्हते. म्हणून अतिशय अचूक अटॅक, फक्त दहशतवादी तळांवरती अटॅक करणे हे याला खूप जास्त महत्त्व होतं आणि त्यासाठीच सॅटेलाइट टेक्नॉलॉजीचा वापर आपण येथे खूप मोठ्या प्रमाणात केला आणि तो यशस्वीही झाला हे आपल्याला दिसतं. तर अशा प्रकारे सोप्या शब्दात सांगायचं झालं तर रिसॅट आणि कार्टोसॅट या उपग्रहांमधून आपण त्यांची उपग्रहांच्या सहाय्याने आपण एक इमेज घेतली किंवा फोटो काढले सोप्या भाषेमध्ये की त्याच्यावरनं आपण प्लॅनिंग केलं, कोण कुठे आहे, कसं त्यांची मूव्हमेंट चालली याच्यावरनं. त्याचप्रमाणे त्या इमेजेसचा आधार घेऊन आपण त्यांच्यावरती अचूक हल्ला केला. आता हल्ला केल्यानंतर म्हणजे हल्ला किंवा करताना सुद्धा शत्रू राष्ट्रात तो जाऊन हल्ला करायचा होता आणि त्यासाठी शत्रूची त्यांची जी स्वतःची डिफेन्स सिस्टीम आहे यांना सुद्धा भेदून जाणं महत्त्वाचं होतं.
तर भारताची एमिसॅट टेक्नॉलॉजी जी आहे ती परत एकदा DRDO आणि इस्रो यांनी डेव्हलप केलेली ही टेक्नॉलॉजी आहे किंवा उपग्रह आहे. त्याच्याने आपण काय केलं तर एनिमीचं जे म्हणजे आपल्या पाकिस्तानचं जे कम्युनिकेशन आहे किंवा त्यांचे जे रडार सिग्नल आहेत ह्यांच्यावरती आपण यांना आपण इंटरसेप्ट करू शकलो. कुठे ना कुठेतरी त्यांना आपण गोंधळात टाकू शकलो, ब्लॉक करू शकलो आणि ही सिस्टीम त्यांची डिफेन्स सिस्टीम आपण भेदली आणि त्याच्यामुळेच हा हल्ला हा पूर्णपणे यशस्वी होऊ शकला. आता हा हल्ला चालू असताना त्याचं लाईव्ह स्ट्रीमिंग किंवा लाईव्ह मॉनिटरिंग सुद्धा आपल्या वॉर रूममध्ये चाललेलं होतं. ह्याच्यामध्ये सुद्धा भारताच्या स्पेस टेक्नॉलॉजी वापरली गेली. भारताचे जे GSAT-7 आणि GSAT-7A हे जे 2 उपग्रह आहेत याच्यामध्ये मोलाची भूमिका आहे. त्याच्यामध्ये लाईव्ह मॉनिटरिंग चाललं होतं आणि लाईव्ह कम्युनिकेशन, अनइंटरप्टेड कम्युनिकेशन ज्याला म्हणू शकतो, की कुठलाही विना अडथळा किंवा शत्रूला किंवा इव्हन दुसऱ्या कोणालाही कळू न देता, कोणाचंही इंटरप्शन न होऊ देता आपल्याला जो एक लगेच कम्युनिकेशन करायचं होतं. त्याच्यामध्ये GSAT-7 आणि 7A यांनी खूप मोलाची भूमिका निभावली. हे 2 जे उपग्रह आहेत हे पृथ्वी सपाटीपासून साधारणतः 36,000 किलोमीटरवरती आहेत. इस्रोनेच डेव्हलप केलेले आहेत. तर यांची मोलाची भूमिका होती. त्याचप्रमाणे नाविक आपली जी स्वतःची भारताची जी सोप्या शब्दात सांगायचं तर स्वतःचं GPS जे आहे त्याचा आपण वापर केला नेव्हिगेशनसाठी, की परत एकदा आपल्या मिसाईलसाठी किंवा आपल्या डिफेन्स फोर्सेस यांनी तो वापर केला, की नक्की कुठे दहशतवाद्यांचे तळ आहेत हे शोधून काढण्यासाठी, त्याचप्रमाणे तिथनं त्यांच्यावरती प्रिसाईज हल्ला करण्यासाठी. तर ह्या सगळ्या स्पेस टेक्नॉलॉजीज इथे वापरल्या गेल्या. आता आपण प्लॅनिंग केलं, त्याच्यानंतर त्याचं एक्झिक्युशन केलं. पण अर्थात आपल्याला हे माहितीच होतं, की आपण हे केल्यानंतर आपल्यावरती परत एकदा प्रतिहल्ला होऊ शकतो. त्याच्यापासून पण आपल्याला आपल्या देशाचं, आपल्या लोकांचं संरक्षण करायचं होतं आणि त्याच्यामध्ये सुद्धा परत एकदा स्पेस टेक्नॉलॉजीचा वापर हा अतिशय इम्पॉर्टंट होता आणि तो केला गेला. कसा? तर आपल्या इस्रोच्या चेअरमननी आत्ताच डिक्लेअर केलं किंवा एका भाषणामध्ये बोलले ते, की भारतावरती सतत कमीत कमी 10 पेक्षा जास्त असू शकतं, पण कमीत कमी 10 सॅटेलाइट्स हे पूर्णपणे नजर ठेवून होते, 24 तास नजर ठेवून होते, की कुठलाही आपली जी समुद्र सीमा आहे 7,500 किलोमीटरची समुद्र सीमा जी आहे याच्यावरती पूर्णपणे 24 तास लक्ष ठेवण्यात आलं होतं. त्याचप्रमाणे आपला नॉर्दर्न इंडियाचा जो पार्ट आहे, उत्तर भारतीय पार्ट आहे, याच्यावरती सुद्धा आपल्यावर 24 तास लक्ष ठेवलं गेलं होतं, की कुठल्याही प्रकारचं शत्रूचं मिसाईल असेल किंवा ड्रोन हल्ला असेल किंवा कुठल्याही प्रकारचा हल्ला होऊ नये हे आपलं संरक्षण करण्यासाठी या सॅटेलाईटवरनं सतत लक्ष किंवा पाळत ठेवण्यात आपली येत होती आपल्या सुरक्षिततेसाठी. त्याचप्रमाणे जे आपलं जे अभेद्य कवच आहे, आकाश आहे किंवा रशियाकडनं आपण घेतलेलं S-400 आहे, यांनी जेव्हा पाकिस्तानकडनं आपल्यावरती हल्ले झाले, ड्रोन अटॅक असेल किंवा मिसाईल अटॅक असेल हे झाले, तर त्यांच्यापासून आपल्याला आपलं संरक्षण केलं. हे संरक्षण करताना सुद्धा किंवा या मिसाईल टेक्नॉलॉजी, या कवच टेक्नॉलॉजीमध्ये सुद्धा सॅटेलाईट टेक्नॉलॉजी ही वापरली गेली, की आधीच ओळखून किंवा लांबनच ओळखून त्यांना इंटरसेप्ट करणे आणि वरच्यावरच त्या मिसाईल्सचा खात्मा करणे सो दॅट आपल्या नागरिकांना याचा कमीत कमी आपला त्रास व्हावा किंवा नुकसान आपलं व्हावं याच्यामध्ये. तर अशा प्रकारे स्पेस टेक्नॉलॉजी भारताने अतिशय काय म्हणतात त्याला स्ट्रॅटेजिकरित्या वापरली. प्लॅनिंगमध्ये असेल, एक्झिक्युशनमध्ये असेल आणि त्याच्यानंतर येणाऱ्या डिफेन्समध्ये असेल आणि त्याच्यामध्ये भारताची एक जी आंतरराष्ट्रीय एक छबी आहे ती पण उजळली, की आम्ही दुसऱ्या देशावरती हल्ला केलेला नाही आहे, आम्ही दहशतवादी तळांवरती हल्ला केलेला आहे. त्यामुळे ही खूप मोठी एक स्ट्रॅटेजिक ॲडव्हान्टेज देणारी गोष्ट होती. त्याचप्रमाणे आपल्या ज्या निष्पाप लोकांचा बळी गेला पहलगाममध्ये याचाही एक सटीक रिप्लाय आपण दिला
आणि ॲक्युरेट प्रिसाईज असा हल्ला होता आणि स्पेस टेक्नॉलॉजीने त्याच्यामध्ये खूप मोठी भूमिका बजावली. आणि ही स्पेस टेक्नॉलॉजी अशी आहे की आपलं लक्ष ठेवायचं असेल शत्रू प्रदेशावरती, इवन आपल्या प्रदेशावरती सुद्धा, तर ढग असतील किंवा अंधार असेल किंवा दिवस असेल तर त्याचा काही फरक पडत नाही. स्पेशली रिसॅट सॅटेलाईट जे सिरीज आहे हे 24 तास काम करतात. कुठल्याही प्रकारचा परिणाम त्यांच्यावरती होत नाही आणि इवन एनिमी मूवमेंट ट्रॅक करण्यासाठी सुद्धा या रिसॅट सिरीजचा वापर केला गेला. सो अशा प्रकारे स्पेस टेक्नॉलॉजी या ऑपरेशन सिंदूरमध्ये आपण वापरली आणि एक हे ऑपरेशन सक्सेसफुल केलं. फक्त दहशतवादी तळांवरती अचूक हल्ले केले. आपली आंतरराष्ट्रीय छबीसुद्धा आपण अतिशय योग्य प्रमाणे सांभाळली आणि यासाठी सॅटेलाईट टेक्नॉलॉजीची महत्त्वपूर्ण भूमिका याच्यामध्ये होती. ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे नक्की सांगा आणि त्याचप्रमाणे स्पेस टेक्नॉलॉजी ऑफ इंडिया किंवा भारताची स्पेस टेक्नॉलॉजी आणि पाकिस्तानची स्पेस टेक्नॉलॉजी याच्यावरती पण आपण एक तुलना करणार आहोत. पण ती आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघूयात. नमस्कार.